चला तर आज आपण करणार आहोत मस्त एक चमचमीत अशी रेसिपी जी आपण उरलेल्या चपात्यांपासून करणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण करणार आहोत उरलेल्या चपातीपासून मस्त चमचमीत असा पोळीचा चिवडा. कोणी कोणी याला कुटके सुद्धा म्हणतात. चवीला अप्रतिम लागतातच. रेसिपी तशी जुनीच आहे, पण आजकाल फास्ट फूडच्या जमान्यामध्ये या रेसिपीचा जरा विसर पडत चाललेला आहे. खूप टेस्टी आणि हेल्दी असा हा नाश्त्याचा प्रकार आहे, त्यामुळे नाश्त्यामध्ये तर आवर्जून करायलाच पाहिजे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी या चपात्या घेतलेल्या आहेत. या मी 10 ते 12 चपात्या घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला या चपात्या तोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे याचे आपल्याला तुकडे तुकडे करायचे आहेत. तर अशा पद्धतीने याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आणि याला मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आणि याला आपल्याला आता मिक्सरमधून बारीक करायचंय. तर खूप जास्त बारीक करायचं नाहीये, थोडं जाडच ठेवायचं आहे, कारण याची आपल्याला पावडर करायची नाही आहे. त्याच्यामुळे चालू बंद करूनच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचंय. तर अशा पद्धतीने मी याचे तुकडे करून घेतले. आता याला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला याला बारीक करायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता, मी खूप जाडही ठेवलेलं नाहीये आणि एकदम बारीकही नाही आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला बारीक करायचंय. आता याला आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण चपात्या बारीक करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी संपूर्ण चपात्या बारीक करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता. आता इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि इथे मी कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे. आता इथे आपल्याला कांदा, टोमॅटो आणि मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, मी हे बारीक छान कट करून घेतलेला आहे. कांदा उभा चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तर 2 टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे. 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर, आणि मोहरी सुद्धा अर्धा चमचा घालायचं आहे. मोहरी तळतळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरची घालायची आहे बारीक चिरलेली, आणि उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि इथे कांदा आपल्याला हलक्या गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे. खूप जास्त लाल करायचा नाहीये, सॉफ्ट होईपर्यंत याला छान परतून घ्यायचं. आता इथे कांदा सॉफ्ट झालेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो. तर याच्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे हळद. चवीनुसार तिखट घालायचं. आपण मिरची सुद्धा घातलेली आहे, त्यामुळे तिखट जरा बेतानेच घालायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची. साखर नक्कीच घालायची, त्यामुळेच या पोळीच्या चिवड्याला चव खूप छान येते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो इथे सॉफ्ट होईपर्यंत 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. आणि आता इथे थोडा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा बारीक केलेला पोळीचा भुर्का घालून घ्यायचा आहे. तर आता मी इथे हा संपूर्ण पोळीचा भुर्का घालून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं छान एकजीव झालेलं असलं पाहिजे. तर आता तुम्ही बघू शकता, इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला झाकून होऊ द्यायचं आहे स्लो फ्लेमवर, आणि मध्ये एखाद वेळेला चेकही करायचं आहे. तर आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. आता इथे मी 2 मिनिट स्लो फ्लेमवर शिजवून घेतलेलं आहे आणि मध्ये एकदा चेकही केलेलं होतं. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, याला मिक्स करायचं आणि गरमागरम आपल्याला याला आता सर्व करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा पोळीचा चिवडा नक्की करून बघा. खूप छान टेस्टी लागतो, त्याचप्रमाणे हेल्दी सुद्धा असतो आणि नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून बघा. जर तुमच्या चपात्या कडक असेल तर तुम्ही त्याच्यावर थोडासा पाणी सुद्धा शिंपडू शकता. मी शिंपडलेलं नाहीये, कारण ऑलरेडी माझ्या चपात्या सॉफ्टच होत्या. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवनवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.